नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। संपूर्ण माहिती पहा, कारण या योजनेअंतर्गत मोठा बदल केला गेला आहे। त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती काही चेंजेस केले गेले आहेत। आता ते चेंजेस कोणते आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। तर इथे असं सुद्धा चर्चा सुरू आहे की ते पैशांची वसुली होऊ शकते, तर इथे नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। ते ऑफिशियल पोर्टलवरून आपण पाहत आहोत। दोन ऑप्शन इथे ॲड करण्यात आलेले आहे, ते म्हणजे संजय गांधी योजना। जे संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात त्या संदर्भातील एक ऑप्शन आहे, तर ती काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू समजून घेणार आहोत। दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। तर आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊया। पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। तर काय करायचं आहे, ज्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, जे अर्जदार आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांनी पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इनवरती गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर खाली जे लॉग इन बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता। आता ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण समोर तुमच्या स्क्रीनवरती जे पेज आहे ते ओपन होऊन जाईल। ते ओपन झाल्यानंतर एक साईडला पूर्ण नाव येत आहे, ज्यामध्ये जे लाभार्थी आहे त्याचं नाव, त्यानंतर तुमचा फोटो आणि त्यानंतर तुमचं अप्रूव्ड आहे का नाही ते सुद्धा दाखवलं जात आहे। आता ते दाखवल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की ते संजय गांधी ऑप्शन ॲड झालेलं आहे। ते संजय गांधी ऑप्शनवरती ॲड झाल्यानंतर तिथे येस आणि नो दोन ऑप्शन्स आहेत। जे येस आहे ते लाभार्थी असणार आहे आणि नो आहे ते लाभार्थी नसणार आहे। म्हणजे तुम्ही संजय गांधी किंवा दुसरे कोणत्याही योजनेअंतर्गत जर लाभार्थी असेल तर तुमचे पैसे पुढे आता तुम्हाला मिळणार नाही। आतापर्यंत तुम्हाला मिळाले असतील पण पुढे मिळणार नाही व चेकिंग केल्यानंतर ते तुमचे पैसे वापस सुद्धा घेतले जाऊ शकतात असं सांगितलं गेलेलं आहे। तरी ते ॲप्लिकेशन स्टेटस आहे, संजय गांधी इथे ऑप्शन आहे आणि ॲक्शन आहे, असे ऑप्शन्स दिलेले आहेत। ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं अप्रूव्ड असेल, संजय गांधीवरती जर तुमचं नो असेल तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या योजनेअंतर्गत इथे लाभार्थी नाही, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त लाभार्थी आहे, तुम्हाला पुढेही पैसे मिळणार आहेत। आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, आतापर्यंत पैसे मिळाले आहेत आणि इथे संजय गांधीचे जे ऑप्शन आहे तिथे एस असेल तर तुम्हाला पुढे आता कोणतेही पैसे मिळणार नाही, कारण तुम्ही इथे लाभार्थी आहेत। त्यानंतर इथे ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करू शकता की पुढे जाऊन की तुम्हाला किती अमाऊंट भेटली आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन संपूर्ण माहिती इथे भेटू शकणार आहात। तर इथे क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती आहे, ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री येणार आहे, टोटल अमाऊंट किती भेटले आहे ते सुद्धा तुम्हाला येणार आहे। अशा पद्धतीने जे लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी योजनेचा फायदा घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इथे बातमी समोर आली आहे। ऑफिशियल वेबसाईट जे पोर्टल आहे त्याच्यावरून इथे तुम्हाला काही बदल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये दोन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे, ते म्हणजे संजय गांधी आणि ॲक्शन। तुम्ही जर लाभार्थी असेल संजय गांधीचं, तुम्हाला पुढे जाऊन कोणतेही पैसे मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।